नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 8वी इतिहास विषयातील महत्त्वपूर्ण घटक जो आहे असहकार चळवळ। याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, असहकार चळवळ म्हटल्यानंतर आपणास महात्मा गांधीजी चटकन आठवले पाहिजे। त्याच्यामध्ये बघा, इसवी सन 1920 ते 1947 हा जो कालखंड आहे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा, तो गांधी युग या नावाने देखील ओळखला जातो। याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, हा जो भाग आहे खूप महत्त्वपूर्ण आहे, ऑल कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स मध्ये विचारण्यात येतो। चला तर मग स्टार्ट करू। पहा, 1920 मध्ये लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर राष्ट्रीय चळवळीची सूत्रे महात्मा गांधीजींकडे आली। गांधीजींनी सत्य, अहिंसा, सत्याग्रह या सूत्राच्या आधारे भारतीय स्वातंत्र्य लढ्याला नवी दिशा दिली। गांधीजींच्या प्रभावी नेतृत्वामुळे राष्ट्रीय चळवळ अधिक व्यापक झाली। भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली। गांधीजींचे दक्षिण आफ्रिकेतील कार्य। महात्मा गांधी 1893 मध्ये वकिलीच्या कामानिमित्त दक्षिण आफ्रिकेत गेले होते। दक्षिण आफ्रिका ही इंग्लंडची एक वसाहत होती। तेथे उद्योग, व्यापार व अन्य कामधंद्यासाठी अनेक भारतीय स्थायिक झाले होते। तेथील हिंदी लोकांना गुन्हेगारासारखे वागवले जाई। त्यांचा जागोजागी अपमान केला जात असे। 1906 मध्ये शासनाने एका आदेशान्वये कृष्णवर्णीयांना ओळखपत्र बाळगणे सक्तीचे केले होते। त्यांच्या स्वातंत्र्यावर बंधने घातली होती। या अन्यायाविरुद्ध गांधीजींनी सत्याग्रहाच्या मार्गाने तेथील लोकांना न्याय मिळवून दिला। त्यानंतर पहा, ही जी प्रतिमा आहे या फोटोमध्ये दिसत आहे ते महात्मा गांधीजी आहेत। त्यानंतर गांधीजींचे भारतात आगमन 9 जानेवारी 1915 मध्ये गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले। नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी देशभर दौरा केला। सामान्य लोकांचे दुःख, दारिद्र्य पाहून ते दुःखी झाले। त्यांनी राष्ट्रसेवेचे जे कार्य आहे ते हाती घेतले। त्यानंतर अहमदाबाद जवळ साबरमती नदीच्या काठी आश्रमात ते राहू लागले। सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सत्याग्रहाचे अभिनव तंत्र त्यांनी अवलंबले। त्यानंतर सत्याग्रहाचे तत्वज्ञान। गांधीजींनी सत्याग्रहाचे नवे तंत्र लोक चळवळीत आणले। सत्याग्रह म्हणजे सत्याचा, न्यायाचा आग्रह धरणे, अन्याय करणाऱ्या व्यक्तीला संयमाने व अहिंसेच्या मार्गाने सत्य व न्याय याची जाणीव करून देणे व तिचे मत परिवर्तन करणे हे सत्याग्रहाचे उद्दिष्ट होते। सत्याग्रह करणाऱ्या व्यक्तीने हिंसा व असत्य यांचा वापर करता कामा नये। म्हणजे कोणाला मारू नये किंवा खोटे वगैरे बोलू नये, अशी गांधीजींची शिकवण होती। पुढे भारतातीलच नाही तर जगातील अनेक देशात जनतेने अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारला। अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या हक्कासाठी झगडणारे मार्टिन ल्यूथर किंग आणि दक्षिण आफ्रिकेतील नेल्सन मंडेला यांच्यावर गांधीजींच्या सत्याग्रहाचा जो मार्ग होता त्याचा प्रभाव जास्त प्रमाणात पडला। त्यानंतर चंपारण्य सत्याग्रह। बिहारच्या चंपारण्य भागात ब्रिटिश मळे मालकांकडून भारतीय शेतकऱ्यांवर नीळ पिकवण्याची सक्ती केली जात असे। ही नीळ ठरलेल्या दरातच मळेवाल्यांना विकण्याची सक्ती असल्यामुळे त्याच शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते आणि गांधीजी 1917 मध्ये चंपारण्यात गेले। गांधीजींनी चंपारण्यात शेतकऱ्यांना संघटित करून सत्याग्रहाच्या मार्गाने आंदोलन केले। गांधीजींचा भारतातील हा पहिला लढा यशस्वी झाला। शेतकऱ्यांना न्याय मिळाला। याच्यामध्ये नंतर
खेडा सत्याग्रह. गुजरातमधील खेडा जिल्ह्यात सतत पडलेल्या दुष्काळामुळे पिकांची स्थिती अत्यंत वाईट होती. तरीही सरकारकडून सक्तीने शेतसारा वसूल केला जात होता. गांधीजींनी शेतकऱ्यांना शेतसारा न भरण्याचा सल्ला दिला. म्हणजे शेतसारा भरू नका असा सल्ला दिला. तेव्हा स्थानिक शेतकऱ्यांनी 1918 मध्ये खेडा जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू केली. गांधीजींनी चळवळीचे नेतृत्व स्वीकारले. अल्पावधीतच सरकारने शेतसारा माफ करून टाकला. त्यानंतर अहमदाबादचा कामगार लढा. पहिल्या महायुद्धाच्या काळात महागाई प्रचंड वाढली होती. गिरणी कामगारांनी वेतनवाढ मागितली, पण गिरणी मालकांनी या मागणीला नकार दिला. गांधीजींच्या सल्ल्यानुसार कामगारांनी संप व उपोषण केले. गांधीजींनी कामगारांबरोबर उपोषणाला बसले. शेवटी गिरणी मालकांनी माघार घेतली व कामगारांना वेतनवाढ दिली. त्यानंतर रोलेट कायद्याविरुद्ध सत्याग्रह. पहिल्या महायुद्धात भारतीयांनी ब्रिटिशांना मदत केली. युद्ध समाप्तीनंतर भारतीयांच्या हिताचे निर्णय घेतले जातील, जबाबदार शासनपद्धती आणली जाईल असे भारतीयांना वाटत होते. भारतातील जनतेत वाढत्या किमती, वाढलेले कर इत्यादी आर्थिक व राजकीय कारणांमुळे ब्रिटिश शासनाविरुद्ध असंतोष वाढत होता. ब्रिटिश शासनाने हा असंतोष दडपण्यासाठी व संबंधी उपाययोजना सुचविण्यासाठी सर सिडनी रोलेट या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. या समितीच्या शिफारसीनुसार 17 मार्च 1919 मध्ये केंद्रीय कायदेमंडळातील भारतीय सभासदांनी केलेल्या विरोधाला न जुमानता नवीन कायदा केला. त्याला रोलेट कायदा असे म्हणतात. या कायद्याने कोणत्याही भारतीयाला विना चौकशी अटक करण्याचा, न्यायालयात खटला न भरता तुरुंगात डांबण्याचा अधिकार सरकारला देण्यात आला होता. या कायद्याने दिलेल्या शिक्षेविरुद्ध अपील करण्यास मनाई करण्यात आली. भारतीयांनी या कायद्याला काळा कायदा असे संबोधले. या कायद्याविरुद्ध देशभर संतापाची लाट उसळली. गांधीजींनी या कायद्याविरुद्ध सत्याग्रह पुकारला. 6 एप्रिल 1919 मध्ये रोलेट कायद्याला विरोध करण्यासाठी देशव्यापी हडताळ पाळण्याचे आवाहन केले. या आव्हानाला भारतीयांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. त्यानंतर जालियनवाला बाग हत्याकांड. रोलेट कायद्याविरुद्ध पुकारलेल्या लढ्याने पंजाब प्रांतात प्रखर स्वरूप धारण केले. अमृतसर हे शहर या चळवळीचे प्रमुख केंद्र बनले होते. सरकारने दडपशाहीचे सत्र सुरू केले. त्यानंतर गांधीजींना पंजाब प्रांतात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली. जनरल डायरने अमृतसरमध्ये सभाबंदीचा हुकूम जाहीर केला. अमृतसर येथील हरताळ प्रकरणी डॉक्टर सत्यपाल व सैफुद्दीन किचलू अशा प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली. या अटकेच्या निषेधार्थ 13 एप्रिल 1919 रोजी अमृतसर येथील जालियनवाला बागेत बैसाखी सणाच्या मैदानाला एकाच बाजूने असलेल्या अरुंद रस्ता अडवला गेला व निशस्त्र निरपराध जनतेवर पूर्वसूचना न देता बेसूट अमानुष गोळीबार केला गेला. बंदुकीच्या 1600 फैरी झाल्यानंतर दारुगोळा संपल्यामुळे गोळीबार बंद झाला. या हत्याकांडात सुमारे 400 स्त्री पुरुष मरण पावले. असंख्य लोक जखमी झाले
गोळीबारानंतर लगेच संचारबंदी पुकारल्यामुळे जखमीवर ताबडतोब उपचार होऊ शकले नाहीत. संपूर्ण पंजाबात लष्करी कायदा लागू करून शासनाने अनेकांना तुरुंगात डांबले. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर व्यवस्थित ऐकलात तर हा भाग खूप महत्त्वपूर्ण माहिती देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. त्यानंतर पहा, रवींद्रनाथ टागोर ही जी प्रतिमा आहे ती रवींद्रनाथ टागोर यांची आहे. या हत्याकांडास पंजाबचा गव्हर्नर मायकेल ओडवायर हा जबाबदार होता. देशभरात या कायद्याचा निषेध केला गेला. हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी ब्रिटिश सरकारने दिलेल्या सर या किताबाचा त्याग केला. पुढे या हत्याकांडाच्या चौकशीची मागणी भारतीयांनी केली. त्यामुळे सरकारने हंटर कमिशनची नियुक्ती केली. त्यानंतर पाहू खिलाफत चळवळ. तुर्कस्तानचा सुलतान हा जगभरातील मुस्लिमांचा खलिफा म्हणजे धर्मप्रमुख होता. पहिल्या महायुद्धात तुर्कस्तान इंग्लंडच्या विरोधी गटामध्ये होता. युद्धात भारतीय मुस्लिमांचे सहकार्य मिळवण्यासाठी युद्ध समाप्तीनंतर खलिफांच्या साम्राज्यास धक्का लावण्यात येणार नाही असे आश्वासन इंग्लंडच्या प्रधानमंत्र्यांनी दिले, पण युद्ध समाप्तीनंतर इंग्लंडने हे आश्वासन पाळले नाही. त्यामुळे मुस्लिमांमध्ये संतापाची लाट उसळली. खलिफाचा पाठिंबा देण्यासाठी भारतीय मुस्लिमांनी जी चळवळ सुरू केली तिला खिलाफत चळवळ असे म्हणतात. या प्रश्नावरून जर हिंदू मुस्लिम ऐक्यावर आधारित राष्ट्रीय चळवळ सुरू केली तर सरकार निश्चितच वठणीवर येईल असे गांधीजींना वाटू लागले. त्यामुळे गांधीजींनी खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला. सरकारशी असहकार करण्याचा गांधीजींचा प्रस्ताव खिलाफत कमिटीने मान्य केला. या काळात हिंदू मुस्लिम ऐक्य विशेष तत्वाने दिसून आले. त्यानंतर असहकार चळवळीमागे गांधीजींची अशी धारणा होती की भारतात ब्रिटिश शासन हे भारतीयांच्या सहकार्यावरच अवलंबून आहे. जर भारतीयांनी ब्रिटिश शासनाशी संपूर्ण असहकार पुकारला तर ते कोसळून पडेल. या उद्देशाने त्यांनी जनतेला असहकार चळवळीत भाग घेण्याचे आवाहन केले. 1920 मध्ये राष्ट्रीय सभेचे अधिवेशन नागपूर येथे भरले. या अधिवेशनात चित्तरंजन दास यांनी मांडलेल्या असहकाराच्या ठरावाला मंजुरी दिली. असहकाराच्या चळवळीची सर्व सूत्रे गांधीजींकडे सोपवण्यात आली. या ठरावानुसार शासकीय कार्यालये, न्यायालये, परदेशी वस्तू, सरकारी शाळा, महाविद्यालय यांच्यावर बहिष्कार घालण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला. त्यानंतर असहकार चळवळीची वाटचाल कार्यक्रमाप्रमाणे पंडित मोतीलाल नेहरू, चित्तरंजन दास इत्यादी नामांकित वकिलांनी न्यायालयावर बहिष्कार टाकला. याच काळात शाळा कॉलेजावरील बहिष्कारातून राष्ट्रीय शिक्षणाची कल्पना राबवली गेली. अनेक राष्ट्रीय शाळा, महाविद्यालये व विद्यापीठे स्थापन झाली. येणाऱ्या निवडणुकांवरही बहिष्कार टाकण्यात आला. परदेशी कापडावर बहिष्कार. परदेशी कापडाच्या होळ्या, परदेशी कापडाची विक्री करणाऱ्या दुकानांसमोर निदर्शने केली गेली. यामुळे परदेशी कापडाची आयात घटली. 1921 मध्ये मुंबईत आलेल्या प्रिन्स ऑफ वेल्सचे स्वागत हरताळ पाळून केले गेले. निर्मनुष्य रस्ते व बंद दुकानांनी राजपुत्रांचे स्वागत केले. आसाममधील चहा मळेवाल्यांपासून बंगालमधील रेल्वे कर्मचाऱ्यांपर्यंत ही चळवळ पसरली. असहकार चळवळ आटोक्यात आणण्यासाठी सरकारने दडपशाही सुरू केली.
त्यानंतर उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील चौराचौरी येथील फेब्रुवारी 1922मध्ये शांततापूर्वक मिरवणुकीवर पोलिसांनी गोळीबार केला. त्यामुळे संतप्त झालेल्या म्हणजे जमावाने पोलीस चौकीला आग लावली. यात एका पोलीस अधिकाऱ्यासह 22 पोलीस ठार झाले. या घटनेमुळे गांधीजी व्यथित झाले. 12 फेब्रुवारी 1922 रोजी गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित केली. मार्च 1922मध्ये गांधीजींना अटक करण्यात आली. त्यांच्यावर यंग इंडिया 3 राष्ट्रद्रोही लेख लिहिल्याचा आरोप ठेवून राजद्रोहाचा खटला भरण्यात आला. अहमदाबादमध्ये खास न्यायालय स्थापन केले गेले. गांधीजींना 6 वर्षाची शिक्षा सुनावली. पहा, त्यानंतर हा भाग खूप महत्त्वपूर्ण आहे. मुळशी सत्याग्रह. असहकार चळवळीच्या काळात पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांनी शासनाविरुद्ध सत्याग्रह केला. या सत्याग्रहाचे नेतृत्व सेनापती पांडुरंग महादेव बापट यांनी केले. यासाठी त्यांना 7 वर्षाची शिक्षा झाली. त्यानंतर स्वराज्य पक्ष. राष्ट्रीय सभेतील चित्तरंजन दास मोतीलाल नेहरू यांनी सरकारची अडवणूक करण्यासाठी कायदेमंडळात प्रवेश करण्याची कल्पना मांडली. 1922मध्ये राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना केली. च्या निवडणुकीत मध्यवर्ती व प्रांतिक कायदेमंडळावर स्वराज्य पक्षाचे अनेक उमेदवार निवडून आले. यात प्रामुख्याने मोतीलाल नेहरू, मदनमोहन मालवीय, लाला लजपतराय, न. ची. केळकर यांचा समावेश होता. देशात जेव्हा राजकीय चळवळ थंडावली होती तेव्हा कायदेमंडळातील लढाई स्वराज्य पक्षाने दिली. कायदेमंडळात सरकारच्या अन्याय धोरणांना त्यांनी प्रखर विरोध केला. भारतातील भावी काळात जबाबदार राज्यपद्धती द्यावी अशी मागणी केली. भारतीयांचे प्रश्न सोडवण्यासाठी गोलमेज परिषद बोलावली. राजकीय कायद्यांना मुक्त करावे यासाठी विधिमंडळात ठराव संमत करून घेतले. सरकारने स्वराज्य पक्षाचे बहुतेक ठराव फेटाळून लावले. त्यानंतर सायमन कमिशन. 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायद्याने दिलेल्या सुधारणा असमाधानकारक होत्या. त्यामुळे भारतीय जनतेत असंतोष होता. या पार्श्वभूमीवर इंग्रज सरकारने 1927मध्ये सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन नियुक्त केले. या 7 सदस्यीय कमिशनमध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता. म्हणून भारतातील राजकीय पक्षांनी सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय केला. त्यानंतर 1928 साली सायमन कमिशन भारतात आले. तेव्हा ज्या ठिकाणी ते गेले तेथे त्यांच्याविरुद्ध निदर्शने करण्यात आली. सायमन गो बॅक, सायमन परत जा या घोषणा देऊन प्रखर विरोध करण्यात आला. निदर्शकावर लाठीहल्ले करण्यात आले. लाहोर येथे सायमन कमिशनविरुद्ध झालेल्या निदर्शनाचे नेतृत्व लाला लजपतराय यांनी केले. या निदर्शनावर पोलिसांनी लाठीहल्ला केला. अशा प्रकारे पुढे काही दिवसातच लालाजींचे निधन झाले. त्यानंतर हे सायमन गो बॅक, सायमन परत जा यासाठी चळवळ करण्यात आलेली होती. त्यानंतर ही जी प्रतिमा आहे ती आहे लाला लजपतराय यांची. त्यानंतर नेहरू अहवाल. भारतातील नेते एकमताने राजघटना तयार करू शकत नाहीत अशी टीका भारतमंत्री बर्कनहेड यांनी केली. हे आव्हान स्वीकारून सर्वपक्षीय समिती स्थापन करण्यात आली. या समितीचे अध्यक्ष पंडित
मोतीलाल नेहरू हे होते भारतामध्ये वसाहतीचे स्वराज्य स्थापन करावे, प्रौढ मतदान पद्धती लागू करावी, भारतीयांना मूलभूत नागरी हक्क द्यावेत, भाषावार प्रांतरचना करावी असे प्रस्ताव या अहवालात होते. या अहवालाला नेहरू अहवाल असे म्हणतात. 1929 अखेरपर्यंत सरकारने नेहरू अहवाल स्वीकारला नाही तर सविनय कायदेभंगाचा लढा सुरू करण्याचा इशारा दिला. या पार्श्वभूमीवर 1929च्या डिसेंबरमधील पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भरलेले लाहोर अधिवेशन ऐतिहासिक ठरले. त्यानंतर पूर्ण स्वराज्याची मागणी. वसाहतीचे स्वराज्य हे आतापर्यंतचे राष्ट्रीय सभेचे उद्दिष्ट अनेक तरुण कार्यकर्त्यांना मान्य नव्हते, पण जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस हे संपूर्ण स्वराज्याची मागणी करणाऱ्या तरुणांचे नेते होते. या तरुण गटाच्या प्रभावामुळे राष्ट्रीय सभेच्या लाहोर अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्याचा ठराव संमत करण्यात आला. या ठरावाद्वारे राष्ट्रीय सभेने वसाहतीचे स्वराज्य या उद्दिष्टाचा त्याग केला. यापुढे भारताचे संपूर्ण स्वातंत्र्य हे राष्ट्रीय चळवळीचे ध्येय बनले. 31 डिसेंबर 1929 रोजी रावी नदीच्या किनाऱ्यावर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा ध्वज फडकावला व 26 जानेवारी हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून पाळण्यात यावा असे ठरविण्यात आले. ब्रिटिश सत्तेपासून भारताला मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्याचा लढा अहिंसक मार्गाने चालवण्याची प्रतिज्ञा 26 जानेवारी 1930 रोजी देशभर करण्यात आली. त्यामुळे देशात सर्वत्र चैतन्याचे वातावरण निर्माण झाले. हे जी प्रतिमा आहे ती आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांची. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण असहकार चळवळ हा घटक पाहिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या घटकाच्या माध्यमातून तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण माहिती मिळाली असेल. तसेच तुम्हाला सरळ सेवा तसेच ऑल कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सची तयारी करण्यासाठी हा भाग खूप महत्त्वपूर्ण आहे. याच्यामध्ये आपण चंपारण्य सत्याग्रह, खेडाचा सत्याग्रह तसेच विविध सत्याग्रह कसं महात्मा गांधीजींनी सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह या सूत्राचा वापर करून पूर्ण केलेले आहेत ते पाहिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.